रामकृष्ण सुंदर ते ध्यान भेटेवरी की आम्हा आवडते परी मृत्यू लोकी आम्हा आवडते परी लोकी आम्हा आवडते
मृत्युलोकी आम्हा आवडते परे, नाही एका हरी नामे विना. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासोनी, वमनते मनी बैसलेसे. सोने रूपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासोनी, वमनते मनी बैसलेसे. तुका म्हणे तैश्या दिसतील नारी, रिसाचिया परी आम्हा पुढे. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासोनी, वमनते मनी बैसलेसे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग नाम साधनेनं साधकाची होणारी अवस्था सांगणारा अभंग आहे. नामाचं महात्म्य यातही बसतो आणि साधकांची अवस्था यातही बसतो. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय या जगतातली माझी आवड काय आणि माझी नावड काय हे सांगताय. खरं तरी पहिला प्रश्न आहे, तुकोबाराया तुम्हाला काय आवडतं अथवा तुम्हाला काय आवडत नाही हे तुम्हाला जगाने विचारलेलं नाही, तरी सुद्धा तुम्ही तुमची आवड जगाला सांगताय न विचारता. सरळ सरळ सांगितलं, मृत्यूलोकी आम्हा जन हो, या मृत्यूलोकामध्ये आम्हाला एकच आवडतं, नाही एका हरी नामे विन. एका हरी नामाशिवाय आम्हाला काही आवडत नाही. आमची आवड म्हणजे भगवंताचं हरिनाम. बर ठीक आहे, तुकोबाराया तुम्हाला नाम आवडतं म्हणजे या मृत्यू लोकातली नाम ही तुमची आवड आहे. मग तुमची अनावड काय आहे, तुम्हाला आवडत नाही तो विषय काय. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासोनी, या जगतामध्ये नाम ही आमची आवड आहे आणि प्रपंच ही आमची काय आहे, अनावड. ते आम्हाला आवडत नाही. नुसतं आवडत नाही असं नाही, त्याला पायरी सांगितली. प्रपंच आम्हाला दोन पायऱ्यासारखा झालाय. पहिली पायरी साधकांची, आपण भक्तीला लागलो की प्रपंच विटलेल्या अन्नासारखा वाटावा आणि साधन मार्ग परिपक्वतेला आला, साध्याकडे गेला की तोच प्रपंच आम्हाला ओकलेल्या अन्नासारखा वाट. दोन पायरे. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासोनी, पहिल्यांदा प्रपंच विटलेल्या अन्नासारखा वाटायला लागला आणि आम्ही परिपक्व झालो तो त्यावेळी ओकलेल्या अन्न. एखादा आवडीचा पदार्थ तुमच्या घरच्यांनी केला, तुम्ही संध्याकाळी खाता तरी शिल्लक राहिला हो. कारण बायकोला माहित असतं परातभर केल्याशिवाय यांची तृप्ती होणार, करतानाच परातभर केलं. मुळात त्यात आवडीचा पदार्थ, बोलू नका, एक वेळ खाऊन तुमची तृप्ती झाली नाही, पुन्हा उद्या सकाळी पत्नीने सांगितलं हो रात्री केलेलं अजून आहे बर का तुमच्या आवडीचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्लं अजून संपलं नाही, पुन्हा संध्याकाळी यानेच विचारलं काय आहे का शिल्लक, पुन्हा खाल्लं, 2-4 दिवस खाल्लं का. आपल्याकडे माहितीये, आपल्याकडे पद्धत आहे, आपल्याकडे साधन आहेत, ते बाद होऊ नये म्हणून आपण काय करतो त्याला फ्रीज मध्ये ठेवतो. फ्रीज मध्ये ठेवून 4 दिवस खाल्लं तरी संपलं. आता परातभर केलेलं नवरा बायकोला कसं संपलं. पण फ्रीज मध्ये ठेवा, नाही तर कुठेही ठेवा, एक दिवस शिजवलेलं अन्न ते काय होणार, खाण्याच्या पलीकडे जाणार, विटणार. ते विटलं. आता अजूनही तोडबत राहिलं होतं,
सकाळ सकाळची वेळ आहे, बायकोने विचार केला ठेवण्यापेक्षा टाकून दिलेलं बरं. आता विटलंय, पुन्हा वास उठायच्या अगोदर खाण्याच्या पलीकडे गेले. ते हातात घेतलं, दरवाजा उघडणार, घराच्या बाहेर पडणार, एवढ्या दारात भिकारी उभा आहे. माय 8 दिवस झालं पोटाला काही मिळालं नाही हो. मला माहिती आहे एवढ्या लवकर तुमचा स्वयंपाक झाला नसेल, रामप्रहारात मी आलो, पण 8 दिवस पोटात अन्न नाही. सकाळची वेळ आहे, काय असेल ते शिळपाक द्या, काय असेल ते द्या. 8 दिवसाचा उपवास आहे. तिने विचार केला टाकण्यापेक्षा हातात ठेवलेलं बरं आहे. ते तिलाही माहिती आहे विटलेलं आहे, पण समजा एखादा 8 दिवसाचा उपवास असेल आणि त्याने जर ते खाल्लं, खाऊ शकतो की नाही, खातो. विटलेलं अन्नही काही वेळेला खावं लागतं. आळंदीच्या वारीला पहिलं विटलेलं अन्नच खायची वेळ यायची. आता हे सगळं गाड्या घोड आता झालं. पूर्वी एखादी गाडी असायची, प्रत्येकाने आपलं घरातलं बांधून न्यायचं. पौर्णिमा ते सप्तमी बाजरीच्या भाकरी शिळ्या आपण त्याच फोडायच्या. विटलं तरी वाळवून खायचं महाराज, पर्याय नव्हता. लयच बाजरीच्या भाकरी चावेनात तर पाणी वतायचं, थोडीशी चटणीची पावडर वरून टाकायची, मीठ टाकायचं आणि खायचं. खाल्लंय आम्ही, तुम्ही सगळे खाल्लेलं. अशी परिस्थिती. समजा 8 दिवसाचा उपवास आहे, त्याने विटलेलं अन्न खाल्लं. माझी शंका आहे पचेल की नाही हो? पचणार, नक्की पचतात. पण ही पहिली पायरी आहे, साधक अवस्थेतली पायरी. एखाद्या वेळी विटलेलं अन्न जर प्रसंगानुसार खावं लागलं, तशी वेळ आली, तुम्ही खाल्लं तर ते पचेल. पण समजा एखाद्या वेळी पंचपक्वान खाल्लेलं आहे आणि उलटी झाली, आता ही पुढची पायरी आहे. उलटी झालेलं अन्न खावंसं वाटतं का? खायचं तर पुढची गोष्ट आहे. तुकोबराय म्हणतात त्याच्याकडे बघवत नाही, पाहवत नाही. आपल्याच पोटातलं बाहेर पडलंय, आपल्याच पोटातलं अन्न बाहेर पडलंय, त्याच्याकडे आपल्यालाच बघूसं वाटत नाही. त्याच्याकडे पाहिलं की चिळस वृत्ती निर्माण होते, तोंड वाकडं तिकडं करायला लागतो. अरे आपल्याच पोटातून बाहेर पडलेलं जसं पाहवत नाही, बघायची धाडस होत नाही, तसं महाराज म्हणतात आमची भक्ती परिपक्वतेला आली आणि म्हणून आता आम्हाला प्रपंच पाहवत नाही. वमनते मनी बैसलेशी दुसरी. ठीक आहे महाराज, या मृत्यू लोकामध्ये, या जगतामध्ये, या भूमंडळामध्ये भगवंताचं नाम ही तुमची आवड आहे. तुमची यादी आमच्या लक्षात आली तुकाराम महाराज. प्रपंच ही तुमची अनावड आहे हे आमच्या लक्षात आलं. बरं ठीक आहे, प्रपंच तुम्हाला विटलेल्या अन्नासारखा आहे, पुढं जाऊन ओकलेल्या अन्नासारखा झालाय, मान्य. पण अहो प्रपंच ओकलेल्या अन्नासारखा म्हणण्यापेक्षा म्हणताना प्रपंचाची व्याप्ती तर तुकोबर आहे तुमच्या लक्षात आले का? बायका, मुलं, गाडी, बंगला, व्यवसाय, नोकरी म्हणजे प्रपंच ही व्याप्ती नाही महाराज. प्रपंचाची व्याप्ती खूप मोठी आहे. जन्म आणि मरण याचंही नाव. एवढी मोठी ज्या प्रपंचाची व्याप्ती आहे, तो प्रपंच सरळ सरळ तुम्ही ओकलेल्यांना सारखा म्हणताय. अहो त्या प्रपंचात अनेक गोष्टी, त्या सगळ्याच तुम्हाला ओकलेल्यांना सारखा झाल्या का? विरक्ताच्या मनाला मोह घालणाऱ्या सुद्धा प्रपंचामध्ये काही गोष्टी. प्रपंच तुम्हाला ओकलेल्यांना सारखा ठीक आहे, पण त्याच प्रपंचामध्ये विरक्ताच्या मनाला सुद्धा मोह घालतील अशा काय वस्तू आहेत? सोने, रुपे, माणी, मोती. जरा सोपं करू सांगू का? प्रापंचिकाला मोह घालतील यात नवल नाही बर का. आमदार खासदारांना गाडी नाही, असली मठाधिपतींना गाडी आहे बर का. याच्यावरून ओळखायचे विरक्ताच्या मनाला सुद्धा मोह घालणार. अरे उद्योजकाच्या अंगावर सोनं नाही, तेवढं संन्याशांच्या अंगावर. एवढी प्रपंचाची व्याप्ती आहे, तुम्ही त्याला ओकलेल्यांना सारखं म्हणता. या प्रपंचामध्ये सोनं, चांदी, माणिक, मोती हे प्रापंचिकाला मोह घालतील यात काय नव्हतं.
विरक्ताच्या मनाला सुद्धा या वस्तू मोह घालतात. मग ते सोने रूप माणिक मोती हे तुम्हाला कसं झालं? हे कसं झाले? भक्तीमुळं. महाराज म्हणले ते ज्या तत्वातून आले आम्ही त्याला त्याच तत्वात मानतो. सोनं चांदी मातीतून निर्माण आहे म्हणून सोने रूपे आम्हा मृत्युके समान. माणिक पाषाण खड्यासारखं दिसतंय म्हणून माणिक पाषाण खडे जैसे. ठीक आहे महाराज, तुमची आवड हरिनाम आहे, कळलं. तुमची यादीच आमच्या लक्षात आली. प्रपंच तुम्हाला ओकलेल्या अन्नासारखा झाला भक्तीमुळे हे वाक्य विसरायचं नाही. भगवंताच्या नाम साधनेमुळं, भगवंताच्या भक्तीमुळं, भगवंताचं नाम हेच तुमचं जीवन झाले मान्य. प्रपंच तुम्हाला ओकलेल्या अन्नासारखा आहे, लिहून घेतले आम्ही यादी. सोने रुपये माणिक मोती तुम्हाला दगड मातीसारखा आहे, तेही आम्ही टिपून घेतले. पण याच प्रपंचात विरक्ताच्या काय देवाच्या सुद्धा मनाला मोह घालणारी अजून एक विषय, तो आहे स्त्री विषय. तो भक्तीमुळे त्या स्त्रीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? महाराज म्हणाले तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाचिया परे आम्हा पुढे. आम्हाला स्त्रिया आसवला सारख्या वाटतात. पर आता अभंगातला कोचक शब्द बघा, तुका म्हणे तैशा, तुका म्हणे अवघ्या नारी नाही, तैशा. इथं खोचक शब्द आहे. तैशा म्हणजे कैशा ते मी तुम्हाला 9 वाजता सांगणार आहे बघा. आता सांगितलं तर मजा निघून जाईल. काही लोकांच्या मनात असं येईल, झाला अभंगात शेवटचं चरण, भाव संपला की लगेच चिंतनाला सुरुवात करू. काही लोकांना असं वाटेल तुकोबारायांनी स्त्री शक्तीचा अनादर केला. संतांचे एवढं स्त्रीला महत्व कोण देते हो या जगात? तुमचं आमचं साधं म्हणणं आहे परस्त्री माते समान, म्हणजे परस्त्री आम्हाला आईसारखे. पण संतांचं वाङ्मय तसं सांगत नाही. संत म्हणाले परस्त्रीला आईची उपमा देणं सुद्धा माझ्या तुकोबारायांना कमीपणाच वाटलं नाही. परस्त्री माझी आई नाही तर मग जगाची आईची उपमा दिली. पराविया नारी रखुमाई समान. परस्त्री आम्हाला जगाची आई समान आहे. एवढा आदर करणारे तुकोबाराय या अभंगात म्हणतात रिसाची परी. आता स्त्रीला अस्वल का म्हटलं, कोणत्या स्त्रीला म्हटलं, हे मात्र मी शेवटच्या चिंतनात सांगतो. असा माझ्या अल्पबुद्धीमतेनं अभंगाचा भाव आहे. जसे सद्गुरू आबासाहेब, सद्गुरू दादासाहेब कृपा करतील तसं तुम्ही आम्ही तासाभरामध्ये अभंगाच्या चिंतनाचा प्रयत्न करू. विठोबा पहिल्या अभंगातली शंका अशी, तुकाराम महाराज तुम्हाला तुमची आवड निवड तुम्ही जगावर का सांगताय? जगाने तुम्हाला विचारलेलं नाही. पण एक आहे का, तेच तर संतांचं पहिलं कार्य. एखाद्याचं अज्ञान लक्षात आलं की त्यांनी न विचारता त्याला सल्ला देणं हे संतांचं आद्य कर्तव्य. एखादं लहान मूल रस्त्यावर आलं, पायात चप्पल नाही, त्याच्या मागं पुढं कोण नाही, आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, चुलता कुणी बरोबर नाही, घरातून खेळत खेळत रस्त्यावर आले, त्याला चांगलं वाईट काय कळत नाही, सुख दुःख कळत नाही. दुपारच्या 12 वाजलेत, पाय पोळतायत, रस्त्यावरून इकडून तिकडून कुत्री चाललेत, धावणारी वाहनं आहेत, रस्त्याच्या बाजूला गवत आहे, इंचुकाटा असतोय. ते लेकरू रडायला लागलं आणि एखाद्यानं रस्त्याने जाणाऱ्यानं त्या लेकराकडे पाहिलं. दुर्लक्ष करून जायतील का? कल्पना करा, तुम्ही जाल का दुर्लक्ष करून? त्याने लगेच आवाज दिला, अरे कोणाचा आहे रे? कोणाच्या घरचं लेकरू आहे? कोणाच्या पाठीमाग आहे का? कुणीच आवाज दिला नाही. दुपारच्या 12 वाजता कोण आवाज देत नाही हे लक्षात आल्यावर त्यानं लेकरू उचलून घेतलं, गल्लीत शिरला. आवाज यायला लागला, अरे जरा बाहेर या, हे कोणाचं आहे बघा. रस्त्यावर होतं, पायात चप्पल नाही, चावणारी कुत्री होती बहुतेक.
सरपटणारे गवतातनी विंचू काट आहे, धावणारी वाहनं रस्त्याने, वाहनाला थडकेल, एखादं कुत्र चावेल. एका बाई माणसानं दरवाजा उघडला आणि तिनं सांगितलं, हो त्या पुढच्या गल्लीतल्या पाटील काकांचं लेकरू आहे. त्या घरापर्यंत गेला, दरवाजा वाजवला, आतनं त्या लेकराच्या आईनं दार उघडलं. लेकरू दिलं नाही, अगोदर पाहिजे ते बोलून घेत. होय ग माय, लय लेकर झालेत होय तुला. लोकाला नवस करून लेकर होईना ती. लेकर भरपूर झालेत का? अशी रस्त्यावर सोडतात का? त्याच्या पायात चप्पल नाही, गवत काढी रस्त्याकडे नाही, गावातली कुत्रे अवतीभोवती फिरतायत, धावणारी वाहन आहेत, वाहनाला थडकेल, कुत्र चावेल, विंचू काटा चावेल, काय काळजी आहे का नाही? पाय पोळायला लागलेत, लेकरू रडत होत, हे घे. पुन्हा अशी चूक करू नकोस. बाळानं त्या माणसाला, प्रवाशाला विचारलं नव्हतं, मला घ्या, माझ्या घरापर्यंत न्या, मला आईच्या सुपूर्त करा, काही नाही. फक्त बाळाचं अज्ञान लक्षात आलं की याला काहीच कळत नाही. कुत्र जवळ आलेलं कळत नाही, वाहन आलेलं कळत नाही, रस्ता पार करायचं कळत नाही, विंचू काटा चावलेलं कळत नाही. अज्ञान लक्षात आलं की उचललं घरापर्यंत. एखादा आंधळा व्यक्ती रस्त्याने निघाला, आपण तो कोणत्या जातीचा आहे, कोण्या गावाचा आहे, काय विचारत नाही. त्याला रस्ता पास करायचा आहे, पट्ट दिवशी त्याचा हात धरतो, रस्ता पास करून देतो. का? त्याला दृष्टी नाही, हे त्याचं अज्ञान आमच्या लक्षात आलं की आम्ही जसं त्यांना सल्ले देतो तसं तुकोबारायना जीवाचा अज्ञान. आणि म्हणून तुकोबारायने सांगितलं, या जगात मला जसं नाम आवडतं तसं तुम्हा सगळ्यांना नामच आवडतं, तुमचं कल्याण आहे. म्हणून मृत्यूलोकी आम्हा आवडते परी. पहिली शंका. आता नामच का आवडतं? अभंगाला सुरुवात करू. तुकाराम महाराज म्हणतात, काही लोकांनी प्रश्न केला, महाराज या जगात नाम ही तुमची आवड आहे आणि प्रपंच ही तुमची आवड नाही, असं सांगू नका, समाजाला दिशाभूल करू नका, कारणे द्या. तुम्हाला नाम का आवडतंय याचंही कारण सांगा, आणि तुम्हाला प्रपंच का आवडत नाही याचंही कारण सांगा. कारणे द्या, नोटीस असते ना, कारणे द्या, उगीच दिशाभूल करू नका. नाम का आवडतं याची 4 कारणं सांगितली तुकोबारायांनी, आणि प्रपंच का आवडत नाही याचीही 4 कारणं सांगितली. 4 आणि 4 8 बघायची, 9ला थांबायचं. विठोबा रखुमाई पहिलं कारण आहे. तुकाराम महाराज तुम्हाला नाम का आवडतं? आता त्यातलीच अजून एक पायरी सांगतो. संतांना नाम आवडतं का नाम हे त्यांचं जीवन आहे? जीवन आहे. पहिल्यांदा नाम आवडतं भक्तीला सुरुवात करताना, आणि जसं फळ पिकायला लागतं तसं तसं नाम आवडत नाही. नाम हे जीवनच होणं. आपल्या समोर एक प्रश्न विचारतो, उत्तर येतं का बघा. मंडपामध्ये बसलेल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्यापैकी पाणी कोणाकोणाला आवडतं? नाही आवडत असेल तर सांगा, नसेल तर नाही म्हणा, काय अडचण आहे. मला तुला म्हणायचा प्रश्नच नाही, सगळ्यांनाच आवडत. मला पाणी आवडत नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही मंडपातच काय, अख्ख्या देशात. बर, पाणी सर्वांना आवडतं, ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे, गरज कोणाकोणाला हो तुमच्यापैकी पाण्याची? सर्वांनाच आहे. पाणी सगळ्यांनाच आवडतं, सगळ्यांना पाण्याची गरज आहे. स्त्रिया पुरुष सोडा, जेवढी म्हणून जीवसृष्टी आहे, किड्या मुंग्यासह, पशु पक्षी प्राण्यासह जेवढी म्हणून जीवसृष्टी आहे, त्यातल्या प्रत्येक जीवाला पाणी आवडतं आणि त्याची गरज आहे. पण आता ऐका, अख्ख्या जीवसृष्टीला पाणी किती आवडतं आणि माशाला पाणी किती आवडतं, यात जमीन आकाशा एवढा फरक आहे. आवड बरोबर आहे, पण अख्ख्या
जीवसृष्टीची पाण्याची गरज आणि माशाची पाण्याची गरज, ह्यात जमीन आकाश एवढा फरक आहे. गरज कमी जास्त आहे मान्य करू आपण. एखादा पैलवान आहे, उठल्या उठल्या लिटरभर पाणी पितो मगच व्यायामला जातो. पण एखादा रोगी माणूस आहे, पैलवानाबरोबर पाणी पिल का होत? आणि पेला तर दवाखान्याला जायची गरज नाही, तिकडेच जावं लागेल. तो कमी पिल. त्याच्यापेक्षा एखादा असा आजारी माणूस आहे, त्याच्या पोटात अन्न गेलं तरच त्याचं शरीर त्याला पाणी मागतं. मग तो सकाळी सकाळी 1-2 घास खाल्ल्यावर 1-2 घोट पाणी आणि संध्याकाळी 2 घास खाल्ल्यावर 2 घोट पाणी एवढंच पितो. म्हणजे त्याची गरज कमी जास्त आहे. पण असेही काय वाघ आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं शरीर अन्नच मागत नाही, त्यामुळे पाणी प्यायची गरज. एखादा पैलवान उठल्या उठल्या लिटरभर पितो, एखादा रोगी कमी पितो, त्यातही एखादा रोगी जेवल्यावरच पाणी पितो, एरवी पित नाही. त्यातही असे काय रोग आहेत सकाळपासून संध्याकाळ जेवतच नाहीत, त्यामुळं पाणी सुद्धा दिवसभर जेवत नाहीत, पाणी पित नाहीत. पण अशी लोक संध्याकाळी 5 नंतर पाण्यात मिसळून पुन्हा मला पाण्याची गरज नाही असा कोण असेल तर पुढे या, पायाच पड. पाणी प्रत्येकाला आवडतं, पाण्याची गरज प्रत्येकाला आहे. पर माशाची आवड आणि गरज तुमच्या आमच्यापेक्षा जास्त फरक. विचारूनच टाकू त्याला, ओ मासे दादा, तुम्हाला पाणी किती आवडतं? मासा म्हणाला, पाणी ही माझी आवड नाही, पाणी ही माझं जीवन आहे. जैशी जीवना वेगळे मासोळी, तैसा बोधा लागे तळमळे. जीवना वाचोनी तळमळी मासा, प्रकार हा तैसा होतो जीवा. जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण. किंवा भागवतामध्ये जैसे माशियाचे चित्त, किंवा सगळ्यांच्या पटांतरातलं जीवना वेग मासोळी, जीवना वेग मासोळी,
तुमचं जीवन आहे का? विठ्ठला मुचे जीवन. का जीवन आहे? त्याचं कारण तुकोबारायने खूप सुंदर सांगितलं. तुकोबाराय म्हणतात, आई हे माझं जीवन नाही असं म्हणायचं धाडस कोणाचं होईल का? कल्पना करा उगा आपली, होईल का? तस या सृष्टीचा निर्माता. जरा सोपं करून सांगू का? या सृष्टी करता तो बाळंत झाला. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबादा. मला एकच शब्द सांगायचा आहे आत्ताचा. प्रसवला विश्वतोचे सर्व होय जाण. या विश्वाची निर्मिती त्यानं केली म्हणून तो आमचं. नुसता निर्मिती केली नाही, प्रत्येकाला एक एक दिलं, एक एक गुण दिला, एक एक सुख दिलं, एक एक सौंदर्य दिलं, एक एक पैलू दिले. आणि प्रत्येकाला हे बघा, नदीकडे पाहिल्यानंतर आपल्याला फोटो काढून घ्यावे वाटतात. वा काय पाण्याच्या लाटा हो, काय नदी गोड दिसते. पण नदीला जे सौंदर्य आहे ते नदीचं नाही, देवानं नदीला आपल्यातलं दिलेलं सौंदर्य. तो सर्वांग सुंदर आहे, तो सर्वगुणी संपन्न आहे, तो सर्व सुख संपन्न आहे. म्हणून तो हे संतांचं जीवन. महाराजांनी गोड एक शब्द सांगितला. जया पासोनी सकाळ, 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 जया पासोनी सकाळ. महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राज, तो एक पंढरीचा राज, तो एक पंढरीचा राज. महिमंडळ हे झाले, हा महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, नये अनुमाना श्रुतीशी. तुकाराम महाराज, ठीक आहे, नाम हे तुमचं जीवन आहे, तुम्हाला नामच का आवडतं? तुम्ही सरळ सांगितलं, या जगतामध्ये नाही एका
हरी नामाशिवाय आम्हाला काही आवडत नाही, पण नामच का आवडतं याची कारण सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, मी कारण सांगत नाही, शास्त्रानं सांगितलेली कारण. शास्त्रानं नामाचे 4 गुण वेदामध्ये लिहून ठेवलेत, म्हणून नाम हे आम्हाला नाम का आवडतं तर शास्त्रानं नामाचे 4 गुण सांगितले. कोण कोणते? 1 मंगल रूपता, 2 नित्यता, 3 सर्वश्रेष्ठता आणि 4 मोक्ष फलदायिता. हे नामाचे 4 गुण आहेत, म्हणून या जगात आम्हाला नामाशिवाय काय. पहिला गुण आहे मंगल रूपता. नाम मंगल आहे. मंगल म्हणजे काय? भगवंताचं नाम घेऊन कोणत्याही कार्याला तुम्ही सुरुवात केली तर कार्य मध्ये थांबत नाही, ती पूर्णच होतं. हा नामाचा पहिला गुण. मंगल रूपता. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम यो व्ययापिता. नाम मंगळातलं मंगळ आहे. जरा सोपं करून सांगू, परमार्थातल्या प्रत्येक विषयाला नामसाधनेनं सुरुवात करावी, पण प्रपंचातल्याही कोणत्याही विषयाला नाम साधनेनं सुरुवात केला की ते कार्य मध्ये बंद पडत नाही. आणि हे मी सांगायची गरज नाही, तुम्ही खूप हुशार माणसं आहे. घर बांधायला सुरुवात केलं की पहिलं पंचांगवाल्याकडे जायचं, मुहूर्त द्या, आया पाया द्या, त्यांचं नाही पटलं दुसरा नाही तिसरा. 22,000 रुपये नुसता मुहूर्तावरच गेले. पुन्हा मुहूर्त सांगा, वेळ सांगा, कोणाच्या हस्ते ते सांगा. एवढं सगळं कशाला? कार्य मध्ये बंद पडताय. मनात नसलं तरी त्या दिवशी ब्राह्मणांना बोलवतो, गणेश स्तवन करतो, गणेश पूजा करतो, सुपारी पुसतो, मंत्र पूजा करतो, मंत्रोच्चार करतो, ब्राह्मणांना दक्षिणा देतो. हे सगळं का? नामाने सुरुवात केलं की कार्य थांबत. नाम मंगल आहे, मग आम्ही त्याचा फक्त संसाराकरता वापर करतो. हे दुर्दैव आहे. आपल्याला एखादं कार्य पूर्ण करायचंय, घ्या भजन करा, नामस्मरण करा, पूजा करा. आपल्या स्वहिता करता त्याचा वापर करत नाही. मुलाचं लग्न आहे, उद्या लग्न आहे, आज त्याला गाव देवाला नेतो बघा आपण. बाप संगच असतो, येईल त्या देवाला बडपाया बडपाया बडपाया. तो म्हणला गावात देव तर किती आहेत, आज सगळं माहित होते. त्या मसोबाच्या वाड्यातला, त्या झाडाखालचा, ह्या पडक्या वाड्यातला पडपाया पडपाया. पोरग म्हणाल बाबा नाही म्हणले, पुढे लेकरं बाळ सगळं मार्गी लागायला पाहिजे. म्हणजे आम्हाला माहिती आहे प्रपंचाचं एखादं कार्य करताना आपण पहिल्यांदा भगवंताला, अरे प्रपंच करता सुद्धा ही नाम मंगळच आहे. जास्त वाढवत बसत नाही. नाम मंगळ आहे म्हणून मंगल रूपता. 2 नित्यता. नाम नित्य. आपण सगळे आज ना उद्या संपणार आहोत, पण नाम संपत नाही. अवघाचे आकार ग्राशीला काळे, एकची निराळे हरीचे नाम. शरीराटे संपत्त्याटे, पण हरिनाम नाटे ते बरवे. नाम कधी संपत नाही, आपण सगळे संपतो. म्हणून ते नित्य आहे, प्रत्येक युगात आहे. म्हणून नाम. दुसरा नित्यता. मंगल रूपता. 2 नित्यता. 3 सर्वश्रेष्ठता. नामाचा 3रा गुण आहे सर्वश्रेष्ठता. नामासारखं सर्वश्रेष्ठ जगात दुसरं काही. सगळ्या साधनेत सर्वश्रेष्ठ साधन कोणतं असेल तर ते नाम साधन आहे. नाम साधन कसं? हो तसंच आहे. 3 राजे एकत्र आले. एका राजाने ठरवलं मला पुण्य करायचं, दुसरा म्हणाला मलाही करायचे, तिसरा म्हणाला मलाही करायचंय. एका राजाने 1 कोटी गायी दान केल्या, त्या पण तीर्थक्षेत्रावर नेऊन पुण्य कमवायचंय. दुसऱ्यानं मेरू पर्वत एवढं सोनं. तिसऱ्यानं 1000 वर्ष तीर्थक्षेत्रावर यज्ञ केला. 1 कोटी गायी दान केलेलं पुण्य सुद्धा अंतःकरणपूर्वक एकदा नाम घेतलेल्या नामस्मरणाच्या पुण्याची बरोबरी करत नाही. मग कुठलं बरं आहे? गया विकत घेऊन दान केलेलं बरं का सप्त्यातून टाळी वाजून भजन? बर त्याही गायीचं पुण्य कसं?
रौप्य खुरी सुवर्ण शृंगी सवत्स गायी दान केल्यावर पुण्य. रौप्य खुर म्हणजे जी गायी दान करायची आहे त्या गायीचं खूर चांदीनं मडवायचं. हा, सुवर्ण शृंगी जी गाय दान करायची आहे त्या गायीचं शिंग सोन्यानं मडवायचं. म्हणजे सोन्याचं लेप द्यायचा, खुराला चांदीचा लेप द्यायचा. मग शिंग किती मोठा असलं तरी द्यायचं, 1.5 लाख काय 2 लाख झालं तरी द्यायचं. आणि नुसता गायी नाही, सवत्स गायी. जी गाई दान करायची तिचं वासरू बरोबर असलं पाहिजे. अर्थात जी गाई दान करायची ती आई झालेली असली. रौप्य खुरी सुवर्ण शृंगी सवत्स गाई, अशा 1 कोटी गाई त्या पण घरात नाही, गावात नाही, तीर्थक्षेत्रावर नेऊन दान करायच्या. मग जे पुण्य होतं ते पुण्य सुद्धा एकदा नामस्मरण केलेल्या पुण्याची बरोबरी करत नाही. मग कुठलं बरं? सप्त्यातलंच बरं आहे, भजन केलेलंच बरं आहे. दुसऱ्या राजाने 1000 वर्ष यज्ञ केला, 1000 वर्ष यज्ञ केलेलं पुण्य सुद्धा नामस्मरणाच्या पुण्याची बरोबरी करत नाही. कुठलं बरं? तिसरं, मेरू पर्वत एवढं एका राजानं सोनं दान केलं. मेरू पर्वत एवढं. उग हो म्हणा द्या सोडून काय. अहो आपलं सांगू नये, पण आता आपलीच माणसं आहे म्हणून सांगावं. माझ्या बायकोनं दिवाळीला 1 तोळ मागितलं होतं. दिवाळीला मी नाही म्हणालो, अजून माहेरात आहे, अजून 1 तोळा. मेरू पर्वत एवढं कुठला नाही, पण राजा होता, केलं मेरू पर्वत एवढं सोनं दान. मेरू पर्वत एवढं सोनं दान केलं तरी त्या मेरू पर्वत एवढं सोनं दान केलेलं पुण्य एकदा नामस्मरण केलेल्या नामाच्या पुण्याची बरोबरी करत नाही. मग कुठलं करता? अंगावर असलेलं काढून देता का भजन करता? बरं, या श्लोक असा नाही, मला श्लोक सांगायचा आहे. आता मी एक सांगितलं. आता गोळी बेरीज करायची तिन्ही राज्यांचं. ज्यानं 1 कोटी गायी दान केल्या ते पुण्य अधिक मेरू पर्वत एवढं सोनं दान केलेलं पुण्य अधिक 1000 वर्ष तीर्थक्षेत्रावर यज्ञ केलेलं पुण्य, ही तिन्ही पुण्य जरी एकत्र केली तरी तिन्ही पुण्य मिळून नामस्मरण केलेल्या नामाच्या पुण्याची बरोबरी करत नाही. मग कुठलं बरं? गोकोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवासा यज्ञायुतम मेरू सुवर्णदान गोविंद नाम स्मरणे न. जरा सोपं करून सांगतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, एखाद्यानं पृथ्वी जरी दान केली समुद्रासह तरी पृथ्वी दानाचं पुण्य सुद्धा नामस्मरणाच्या पुण्याची बरोबरी करत नाही. मी सर्वश्रेष्ठ हा गुण सांगतोय. पुढे जायचंय, मला नामाचं महत्व सांगत बसायचं नाही. सर्वश्रेष्ठता. आता पृथ्वी दान केल्यावर किती पुण्य होतंय पुन्हा बघू. पृथ्वी दान करायला काय आपल्या पप्पाचे वय? कुठं हे विश्व, त्यात अनेक खंड, त्यात आमचा आशिया खंड. जमीन वाटणी झाली का नाही? भाऊविसा चुकतो का? आशिया खंडात अनेक देश, त्यात आमचा भारत देश. पुन्हा जमीन कमी वाटणी झाली का नाही? विभागली. भारत देशात अनेक राज्य, त्यात आमचा महाराष्ट्र. पुन्हा जमीन विभागली. महाराष्ट्रात अनेक जिल्हे, त्यात आपला जिल्हा कोल्हापूर ना. पुन्हा जमीन विभागली. कोल्हापुरात अनेक तालुके, त्यात हातकणंगले तालुका. पुन्हा जमीन तालुका वाईज कमी झाली. तालुक्यात अनेक गाव, त्यात आपलं गाव. पुन्हा गावाच्या हिशोबाने जमीन कमी आली आणि गावाच्या कोपऱ्याला एका कडेला पट्ट्याच्या नावावर 2.5 एकर. मी तुमचा अपमान करत नाही. 5 एकर धरा, 10 एकर धरा, जास्त तरी जास्त 50 एकराचे आम्ही मालक, 100 एकराचे मालक. पृथ्वी दान करायला काय आपले आजेचे? पण समजा एखादा राजा सिकंदरासारखा जन्माला आला, त्यानं पृथ्वी जिंकली आणि मग जरी दान केले तर पृथ्वी दानाचं पुण्य सुद्धा नामस्मरणाच्या पुण्याची बरोबरी करत नाही. मग काय करता? इचलकरंजी तुमच्या नावावर असलेले प्लॉट सगळे आमच्या नावावर करता का भजन करता? अख्खी पृथ्वी दानाचं पुण्य. समुद्रवाली अंकिता
आहे मंगल रूपता. 2 नाम नित्य आहे म्हणून नित्यता. नाम सर्वश्रेष्ठता आहे म्हणून सर्वश्रेष्ठता. आणि 4थं वेदानं सांगितलेला नामाचा गुण आहे नाम मोक्ष फलदायिता. नाम मोक्ष देतो. एक सांगू का तुम्हाला, ज्ञानही मोक्ष देतो आणि नामही मोक्ष देतो. पण ज्ञान उत्तम अधिकाऱ्याला तेवढंच मोक्ष देतो ज्याचे अंतःकरण, ज्याचं विवेक वैराग्य शमदम सगळी, अशा उत्तम अधिकाऱ्याला तेवढंच मोक्ष ज्ञान मोक्ष देतो. पण नाम सगळ्यांना सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदर सांडी मांडी परते टाकी. नाम येड्या गबाळ्या सगळ्यांना अधिकारी करत म्हणून मंगल रूपता. नाम मंगल आहे, नाम नित्य आहे, नाम सर्वश्रेष्ठात आहे आणि नाम मोक्ष फलदायिने म्हणून नाही एका हरी. म्हणून या मृत्यूलोकात नामाशिवाय काही आम्हाला आवडत नाही. विठोबा कुंडली कवरदा हरी नामच का आवड आहे त्याची कारण सांगितली. आता प्रपंच का आवडत नाही हेही कारण सांगा महाराज. तुकाराम महाराजांनी प्रपंचाचे कारण सांगितले. नामाचे शास्त्राने गुण सांगितलेले आहेत म्हणून नाम आमची आवड आहे. ऐका नीट लक्ष देऊन. आणि प्रपंचाचे शास्त्राने दोष सांगितलेले आहेत म्हणून प्रपंच आम्हाला ओळखले. फरक कळतोय ना. नामाचे गुण गायले म्हणून नाम हे आमचं जीवन झालंय तुकोबाराय म्हणतात. आणि शास्त्रानं प्रपंचाचे गुण सांगितले नाहीत. काय सांगितले? गुण नाही तर सांगायचे कुठे, असते तर सांगितले असते. देवाचे गुण आहेत. तुझी अपार नाही गुणा, त्याच्याकडे गुणाचा पार नाही. माझी अल्पमती नारायणा, सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. त्याच्याकडे गुण नाही, गुणांची खाण आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी. लय आगाऊपणा कराय नको, मोठी मोठी गायक आहे ती. लावण्याची खाण आहे, त्याच्याकडे गुण आहे म्हणून तो आमचा आवड आहे. पण प्रपंचाकडे गुणच नाहीत. शास्त्रानं सांगितलं त्याच्याकडे दोषांची खाण आहे. दोषच आहेत. नामाचे शास्त्रानं गुण वर्णन करून ठेवले म्हणून तुकाराम महाराज म्हणाले आम्हाला नाम आवडतं. प्रपंचाचे शास्त्रानं दोष सांगून ठेवलेत म्हणून आम्हाला प्रपंच आवडत नाही. आता प्रपंचाचे 4 दोष सांगितले. 1 दुःख रूपता, 2 क्षणिकता, 3 विपरीतता आणि 4 सातिशयता. विठोबा कुंडली पहिला प्रपंचाचा दोष आहे. प्रपंच दुःख रूप आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता काय वर्णन करायचंय? दुःख रूप सगळ्यांना माहिती आहे. जो देखे सो दुखिया बाबा, कोणच सुखी नाही. अगदी ब्रह्मदेवापर्यंत, ब्रह्मदेवाच्या बापापर्यंत, म्हणजे भगवान विष्णू पर्यंत कोणी सुद्धा जोगी दुखिया, जंगम दुखिया, सगळे सगळे सगळे, राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःख. काय दुःख आहेत याचं एकच कारण सांगतो, पुढे जातो. ज्ञानोबारांनी गोड वर्णन केलं. एकानं कांदा हातात घेतला, कांदा, बर का, प्रयोगच करायचा आपल्याला, लक्षात ठेवा. ज्यानं कांदा घेतला त्यानंच मिक्सरी घेतला. उगा कल्पना करा. ज्यानं कांदा घेतला त्यानं तो मिक्सर मध्ये घातला आणि बारीक केला. कुणी? एकट्यानंच सगळा प्रयोग चालू आहे बर का, एकांकी नाटक चालू आहे. कांदा घेतला, तो बारीक केला. ज्यानं बारीक केला त्यानंच तो रस एका पेल्यात.
आणि पेल्यात घेतल्या घेतल्या त्याचं बारसं घातलं येणं. कोण? ज्यानं कांदा घेतला बारीक केला त्यानंच त्याचं काय केलं? बारसं घातलं. म्हणजे नाव ठेवलं हे अमृत आहे. त्याला माहित आहे का नाही हे काय आहे? नवल बघा ज्ञानोबांचे काय खोचक शब्द आहेत. सगळ्यांना ओवी पाठ आहे पण त्यातला अर्थ सांगतो मी आपल्याला. ज्यानं कांदा घेतला त्यानंच बारीक केला, त्यानंच तो पेल्यात भरला, त्यानंच त्याचं नाव ठेवलं हे अमृत आहे. आणि पुन्हा तोच अमृताचा पेला घेऊन गावात चौकात आला आणि सगळ्यांना म्हणाला हे बघा आता हे अमृत मी पिणार आणि मी अमर होणार. आता याला कशानं हाणावं? अमृत आहे का? बर यानं स्वतः हातानं का कांद्याचा रस काढलाय, याला माहित आहे हा कांद्याचा रस आहे. बरं यानंच त्याचं नाव अमृत ठेवलं. आता नाव ठेवलं म्हणून अमृत झालं का होते? पुन्हा हाच म्हणतो आता हे अमृत मी पिणार आणि मी आगा विषयाचे कांदे वाटो जो रस घेई जे पिळोनी तया नाम अमृत ठेवोनी जैसे अमर होने. आबासाहेबांची दीपोत्सवाच्या ओव्यानं म्हणायची आवडती चाल. बर जुन्या कीर्तनकारांनी ही चाल सांगितली होती. स्वतः कांदा घ्यायचा बारीक करायचा त्याचा रस पेल्यात भरायचा आणि पुन्हा त्याचं आपणच नाव ठेवायचं हे अमृत आहे आणि पुन्हा आपणच बोंबलायचं हे मी पिणार आणि काय होणार. म्हणजे कांद्याचा रस अमृत म्हणून पेल्यावर अमर होईल का आपण? तसं दुःखरूपी प्रपंचात सुख शोधत बसलं तर एवढा तो दुःखी आहे म्हणून दुःख रूपता. लगेच पुढे जाऊ वेळ कमी. नंबर 2 क्षणिकता. प्रपंचाचा दुसरा दोष आहे तो क्षणिक आहे. किती क्षणिक आहे सगळ्यांना माहिती आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. एका मोठ्या वक्त्याच्या मुखातून मी असं ऐकलं राम म्हणायचं ठरलं. राम म्हटल्या म्हटल्या आपलं तोंड उघडतं आणि पुढच्या क्षणाला म म्हणताना तोंड झाकत. आता रा तुम्ही ज्या क्षणाला म्हटलाय त्यावेळेला पुढचं म हे भविष्य काळात आहे. प्रपंच किती क्षणिक आहे हे मी सांगतो. पुढचं म काय भविष्य काळात आहे. असं होईल का नाही सांग. आणि कर्म धर्म संयोगानं तुम्ही म म्हटलंच तर अगोदरच्या क्षणाला म्हटलेलं रा आणि तो क्षण आता भूतकाळात गेलाय. कळलं? रा म्हणताना पुढचं म भविष्य काळात आहे आणि म म्हटलंच तर अगोदरचं रा म्हटलेलं रा आणि तो क्षण आता भूतकाळात गेलाय. म्हणजे राम नावाच्या शब्दामध्ये जेवढा अंतर आहे तेवढा अंतर तुमच्या प्रपंचात नाही. एवढा क्षणिकता. नंबर 3 विपरीतता. आता ही पुढचे 2 खूप महत्वाचे आहेत. विपरीतता म्हणजे काय? प्रपंचाचा तिसरा गुण आहे आणि हे बघा त्यात आपला दोष नाही. हे चारही प्रपंचाचे दोष आम्हाला त्रास करतात. दुःखरूपता, क्षणिकता, विपरीतता, सातिशयता. का? याचं कारण आहे आपण सगळे त्याचे गुलाम. आपल्याला वाटते आम्ही प्रपंच करायला लागलोय. आम्ही प्रपंच करायला लागलो नाही, त्यानं आपल्याला गुलाम केले. शिकलेला असला, IAS असला, IPS असला, MLA असला, MP असला, कुणी जरी असला, उद्योगपती असला तरी त्यानं विपरीततामध्ये अडकलंच पाहिजे, सातिशयतामध्ये अडकलंच पाहिजे, क्षणिकतामध्ये अडकलंच पाहिजे आणि दुःखरूपतामध्ये किती शहाणा असला तरी त्याला प्रपंचाच्या बाहेर पडत. विपरीतता या शब्दाचा अर्थ काय? जे खरं आहे जगतातलं, जे खरं आहे ते आयुष्यभर आपल्याला खोटं वाटत राहणं आणि जे खोटं आहे ते खरं वाटत राहणं याचं नाव विपरीत. प्रपंचाचा तिसरा दोष. जे खरं आहे ते नेहमी खोटं वाटतं आणि जे खोटं आहे ते नेहमी. म्हणून आईपेक्षा बायकोवर प्रेम जास्त असतं. हो म्हणा पुढे चला.
बरीच माणसं म्हणतात म्हातारपणी, अरे 80 वर्ष झालं म्हातारा झालो कळलंच नाही. तो तुझा दोष नाही, प्रपंचा दोष आहे. तू मेलास तरी तुला कळू दे. ते खरं आहे. उघड सांगू का, आयुष्य संपेपर्यंत तुम्हाला खऱ्यापासून बाजूला ठेवतं त्याचं नाव विपरीत. नेहमी खोट्यात रमवून ठेवतं त्याचं नाव विपरीत. खऱ्याच्या जवळ येऊ देत नाही, खोटं सुटू देत नाही, त्याचं नाव विपरीत. अजून किती व्याख्या सांगू. विपरीतता या शब्दाचा अर्थ काय, एकाच वाक्य सांगतो पुढे जातो. सप्ताह चालू असला की सप्त्यात वर्गणी दिलं की पुण्य. मंडपात बसलेल्या कोणाला माहित नाही मला सांगा. माहित नसेल तर पुढे आणा, साष्टांग दंडवत घाला. प्रत्येकाला माहितीये. अरे इथं झाडू मारला तरी पुण्य आहे, वारकऱ्याच्या पंक्तीत वाढू लागला तरी पुण्य आहे, पंगत घातली तरी पुण्य आहे, माईक जोडून दिले तरी पुण्य आहे, पकवाजाला कणिक आणून दिलं तरी पुण्य आहे, वारकऱ्यांना काकड्याच्या चहा पाणी केलं तरी पुण्य आहे, इथं अंथरून टाकलं तरी पुण्य आहे. काय कराल ते पुण्य माहिती आहे का नाही, हे कोणाला माहित नाही. खरं सांगा, प्रत्येकाला माहिती. पण ज्याच्यातून पुण्य होणार आहे ते करू देत नाही, आणि ज्याच्यातून पाप होणार आहे ते रोज करायला लावतं, त्याचं नाव विपरीत. विपरीतता या शब्दाचा अर्थ मी आपल्या समोर ठेवतो. ज्याच्यातून पुण्य होणार, पण माहित नसतं तर गोष्ट वेगळी, माहित असून करू देत नाही. बरीच लोक म्हणतात 7 दिवसात 1 दिवस यायचा लय प्रयत्न केलो पण जमलं नाही. विपरीत शास्त्र. मला परवा एकानं असं विचारलं, अहो महाराज तुम्ही कीर्तनात जरा माळेचं सांगा, माळ घाला. मी म्हटलं कीर्तनातच सोडा, मी एरवी सुद्धा कोणाला माळा घाला म्हणत नाही. माझं वाक्य नीट आहे का? एरवी सुद्धा माळ घाल कोणाला म्हणत नाही. आग्रह तर नाहीच नाही, जबरदस्ती तर नाहीच नाही. का मला विचारलं त्याने, असं का? तुम्ही तर कीर्तनकारांना लोकांना सांग पंढरीचं महत्व, वारकऱ्याचं महत्व सांगितलं. हो म्हणलं, सांगितलं पाहिजे. पण आता पुढचं ऐक. मी म्हणलं का जबरदस्ती करायचं नाही? कोण वारकरी होतो? ज्यानं पाठीमागच्या जन्मात जर एखादा वारकरी असला तोच या जन्मात वारकरी. ज्यानं पाठीमागच्या जन्मात जर सद्गुरूंची, संतांची, भगवंताची सेवा केलेली असेल तर, आणि तर तो म्हातारपणी का असेना, तर तोच तेवढा इकडे या जन्मात सेवेकडे येतो. पाठीमागच्या जन्मात जर असाच येऊन गेला असला तर या जन्मात तसाच येऊन. पुरावा काय? मागे बहुता जन्मी. मागे केलं असेल तरच आता इकडे आणतंय ते, नाहीतर येत नाही. मग आता म्हातारपणी एखाद्यानं जरी माळ घातली तर त्यांना असं समजायचं मी मागच्या जन्मी माळकरी होतो म्हणून म्हातारपणी का असे ना इकडं. आणि म्हातार आता घालतो घालतो म्हणत म्हणत जातात बघा. त्यानं पाठीमागच्या जन्मात पण असंच केलेलं असते. म्हणून आता घालतो घालतो म्हणत. समजा पुण्य करायच्या गोष्टी माहित आहेत, पाप कशात होतंय माहित आहे. आता एक उदाहरणच बघू. वर्गणी दिली की पुण्य माहिती आहे, आणि सप्ताह चालू असताना टीव्ही बघत बसले की पाप आहे, ते पण माहिती आहे. मग टीव्ही बघून पाप होतंय, वर्गणी दिले की पुण्य होतंय. मग टीव्ही आणायची ठरली तर कितीची आणता, आणि वर्गणी द्यायची ठरली तर कितीची द्या. तुम्हाला माहिती आहे. वर्गणीतून पुण्य आणि हे मी म्हणत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात जिथं स्वहित आहे तिथं एक कवडी माणसं खर्च करत नाहीत, आणि जिथं सर्वस्वाची हानी आहे तिथं कोटीनं माणसं खर्च करतात, असं ज्ञानोबारांची ओवी आहे. पै द्रष्टा अद्रष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी, जेत सर्वस्वे हानी तेत कोटी वेचती गा. जिथं सर्वस्वाची हानी तिथं माणसं कोटीनं खर्च करतात. कोणी तर निवडून आलं माझा 1 लाख रुपयाचा गुलाब. जिथं पाप आहे ते करायला लावतं, आणि ज्याच्यातून पुण्य होते ते करू देत नाही, त्याचं नाव विपरीतता. पुढे चला. 4था वर्ग आहे सातिशयता, प्रपंचाचा 4था दोष आहे.
सातिशयता या शब्दाचा अर्थ काय? जे प्राप्त आहे त्याचं महत्व नाही, आणि जे अप्राप्त आहे त्याचं महत्व अधिक वाटवतं. त्याचं नाव सातिशयता. तुमच्या प्रारब्धानं जे तुम्हाला मिळालं त्याच्यात तुम्हाला महत्व नाही, त्याची तुम्हाला किंमत नाही, आणि जे तुम्हाला मिळालं नाही ते मिळवण्याच्या नादात आयुष्य घालवतं महाराज. त्याचं महत्व अधिक वाटतं. बर, ते समजा मिळालं की त्याच्यातलंही महत्व गेलं. पुन्हा त्याच्या पुढे ज्याच्याकडे टू व्हीलर आहे ते आमोशाला सुद्धा पाणी मारत नाही. टू व्हीलरला शेजारच्या फोर व्हीलरकडे बघतं. असलं एकदा घ्यायचं, मग एक अर्धा एकर. आता काय सांगतो, बरं इकून पण घेतलं, पुन्हा म्हणाला चुकलंय म्हणले, असलं ना ह्याच्या पुढचं घ्यायचं. सातिशयता. एक सांगू का, विनोद नाही, आम्ही काय दुःख आहे त्याचं एकच कारण आहे. आम्ही बर घर नाही म्हणून माणसं दुःख आहेत, समजू शकतो. नोकरी नाही म्हणून माणसं दुःख आहे, समजू शकतो. व्यवसाय नाही म्हणून माणसं दुःख आहे, समजू शकतो. एखाद्याला बायको नाही म्हणून दुःख आहे, समजू शकतो. एखाद्याला लेकरू नाही म्हणून दुःख आहे, समजू शकतो. सगळं आहे, पण देव खाऊ दे नाही, शुगर आहे, बीपी आहे, आजार आहेत म्हणून दुःख आहे, हे पण समजू शकतो. पण सगळंच आहे हो. नोकरी आहे, व्यवसाय आहे, लेकरं चांगले आहेत, बायको आहे, पैसा आहे, आरोग्य चांगलं आहे, खडं खाल्लं तरी पचवतोय, एवढं सगळं आहे तरी दुःखी आहे का? त्याचं एकच कारण, प्रपंचाचा चौथा दोष, सातिशयता. किती असलं तरी तो तुम्हाला दुःखीच ठेवतो का? वस्तू प्राप्त झाली की महत्व संपलं. म्हणून संतांनी सांगितलं, ठेविले अनंते, हा सातिशयता दोष आहे. वस्तू नाही तोपर्यंत महत्व आहे, लग्न नाही तोपर्यंत बायको 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 आणि बायको आली, महिन्यातच भांडणं चालू झाली. नाहीये हा. अरे शिकलेल्या माणसांची 2-3 वर्षाच्या पुढे लग्न टिकेनात. घटस्फोट का? वस्तू प्राप्त झाली, महत्व साखरपुडा झाला, साखरपुडा ते लग्न 2 महिन्याचा टप्पा असतो. साखरपुडा झाल्यापासून लग्न, ते 2 महिने म्हणजे नर्मदे महापरिक्रमेसारखे वाटतात. जाता जात नाही तो. काल सुपारी फुटली आणि आज सकाळी फोन आला, हॅलो काय करताय? काय नाही, बसलो. चहा नाही, नाश्ता, जेवण, भूकच लागत नाही. अहो मला पण तसंच झालंय हो. तिकडून काय लबाड आहे. कालपर्यंत दोघांची ओळख नव्हती, काल सुपारी फुटली आणि आज भूक लागायची पण. किती खोटारडेपण आहे हो, किती खोटारडेपण. एवढं खाऊन आला हॉटेलमध्ये, म्हणतो दुसरी भूक नाही. बरं असू दे. तिकडून फोन आला, हे बघा तुमच्याशी तासन तास बोला वाटते, झोपच येत नाही हो रात्रभर. बोला वाटते पण एकच घरात फोन आहे, तेवढा आमचा भैया ड्युटीला घेऊन जातो, दुसरा फोन नाही. ठेव मला, ठेव. लगेच मित्रांच्याकडे गेला, 5-10 हजार 5-10 हजार असं 50,000 गोळा केले, फोन गोळा करून घेतला फोन. पुन्हा आठवड्यात फोन, पलीकडून फोन आला, हॅलो काय करताय? काय नाही, चहा, नाश्ता, खाऊच वाटत नाही. हे बघा, आपण तालुक्याला जावं, एखाद्या देवाचे दर्शन घ्यावं, हॉटेलमध्ये चहा कॉफी घ्यावी, एखाद्या बागेत बसून आपल्या पुढच्या जीवनाच्या चर्चा करावं असं वाटतंय. पण खेड्या गावात एक सकाळची गाडी गेली की संध्याकाळी मुक्काम गाडी, एक टू व्हीलर आहे, आमचे पप्पा घेऊन गेले की पुन्हा गाडी नाही. आपल्याला भेटत 5%, 60%, 10% काढ, आणि लाख रुपयाची स्कूटी घेऊन दिली या गावातल्या पोरांनी, दिली. हे कुठपर्यंत? वस्तू प्राप्त नाही तोपर्यंत. लग्न झालं, 6 महिने गेली, आता बायको बोंबलली तरी टिकल्याचं पाकिट आणून देना. वस्तू प्राप्त झाली, महत्व संपलं महाराज. अरे रक्ताची नाती माणसाने तोडली, रक्ताची. वस्तू प्राप्त आहे, आई प्राप्त आहे म्हणून महत्व नाही. बाप प्राप्त आहे, विषय महत्व संपलं महाराज. बहीण भाऊ प्राप्त आहेत ना,
देवाच्या गुणाची बायको आहे पण ती प्राप्त आहे. देवाच्या गुणाचा नवरा आहे पण प्राप्त आहे. मी म्हणत नाही, नवरा बायकोच्या भांडणात कधी ना कधी ते बोलतात बघा. दोघांपैकी एखादं वैतागलं ते दुसरे आपल्या जीवनसाथीला म्हणत, तुला माझ्या महागारी माझं महत्व कळ. विनोद नाही, हे शास्त्र आहे. सातिशयता, वस्तू डोळ्यासमोर असते तो पण त्याचं महत्व नसतं महाराज. वस्तू संपली म्हणून सातिशयता. नाम का आवडतं तर नाम मंगळ आहे, नाम नित्य आहे, नाम सर्वश्रेष्ठात आहे आणि नाम मोक्ष फल देणे. म्हणून या जगात नामाशिवाय काय आम्हाला आवडत नाही. आणि प्रपंच का तुम्हाला विटलेल्या अन्नासारखा आहे, ओकलेल्या अन्नासारखा आहे तर प्रपंच दुःखरूप आहे, प्रपंच क्षणिक आहे, प्रपंच विपरीत आहे आणि प्रपंच सातिशय आहे. म्हणून मृत्यूलोकी आम्हा आवडते परे नाही एका हरी नामे विन. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसले. म्हणा की आम्हा आवडते परी मृत्यूलोकी 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 आम्हा आवडते परी. नाही एका हरिनामविना नाही एका हरिनामविना विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून विठ्ठले हे चित्त विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून नामे बिन नामे बिन विठ्ठले चित्त प्रपंचापासून विठ्ठले चित्त प्रपंचापासून विठ्ठले चित्त प्रपंचापासून व मनाते मनी बैसले ते आ बैसले देव मनाते मनी बैसले ते विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून
विठले हे चित्त विठले हे चित्त प्रपंचापासून मनते मनी बैसले वमनाते मनी पैसालासे विठले हे चित्त प्रपंचापासून विठले हे चित्त लागून या पाया विनवितो तुम्हाला करेटाळी बोला मुखी नाम 2 मिनिट भजन होईल सर्वांनी करेटाळी मुखी नाम विठोबा रखुमाई हरे विठोबा टाळ घोळून वाजवा सगळे घोळ घोळा वाजत ती टाळ हा ज्ञानदेव
पण महाराज प्रपंचाची व्याप्ती मोठी आहे. सरळ सरळ प्रपंच आम्हाला ओकलेल्या अन्नासारखं आहे असं धाडस करू नका का. प्रपंचामध्ये अनेक विषय आहे. ते सगळेच तुम्हाला ओकलेल्या अन्नासारखे झाले का. सोने रुपे आम्हा मृत्युके समान माणिक पाषाण खडे जैशी. ऐका, साधक अवस्था अशी आहे, एकदा का भगवंताचा ध्यास लागला आणि तो साधक साधन मार्गावर आरूढ असणारा साध्यापर्यंत पोचला की सोनं रूप माणिक मोती सोडा आपल्या शरीराचा सुद्धा त्याला काय आठवण हा ही अवस्था निर्माण होती. मग सोनं रूप आम्हाला माती सारखं आहे, माणिक पाषाण खडे सारखं आहे. बरं ठीक आहे महाराज, मग स्त्री तुम्हाला कशी वाटते. महाराज म्हणले स्त्री आम्हाला अस्वलासारखी वाटते. काय याचं कारण आहे. साधकांनी दोन गोष्टी खूप सांभाळाव्या, परद्रव्य एक आणि म्हणतात यांचा धरी विटाळ. काय मी तुम्हाला सांगू, परमार्थाला जाता जाता आपला परमार्थ थांबतो यात नवल नाही. आपला प्रपंच सुद्धा उद्ध्वस्त होण्याकरता एक कारण आहे. स्त्रीला अस्वल का म्हटलं. तैशा नारी, तैशा म्हणजे कोणत्या, एका मिनिटात सांगतो. अस्वलाला जर ठरवलं, अस्वलाचीच उपमा का दिली, तसं आमच्या देवाला पण प्रेमाने वेगवेगळ्या उपमा दिल्या. कधी कधी आमच्या संतांनी देवाला काय सांगितलं, याच्यासारखा जगात दुसरा चोरच नाही. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर म्हटलं. काही ठिकाणी ही आमची गाय आहे म्हटलं. आम्हा घरी एक गाय दुबत आहे, पानान समाहे त्रिभुवनी, वान ते सावळी, त्याचा रंग सावळा आहे, नाव ते श्रीधरा, त्याचं नाव श्रीधर आहे त्या गाईचं. आणि ती फिरते कुठं, चरे वसुंधरा 14 भुवने. पुढे सांगितलं वत्स नाही माये भल त्या सवे, याला वासरूच नाही म्हटले. जो कुरवाळेल त्याच्याबरोबर जातो म्हटले. वत्स नाही माये भलत्या सवेज आहे, कुरवाळी तोला हे भाव भरणा. आणि किती दूध देत, त्याच्या दुधाचा पानात त्रिभुवनात माव. काही ठिकाणी देवाला गाय म्हटलं, काही ठिकाणी चोर म्हटलं. हा रूपक अलंकार आहे. काही ठिकाणी पंढरीचे भूत म्हटलं का, ते भूतच आहे. भूत झडप घातले की सोडत नाही. असे अनेक रूपक. तसं इथं मात्र स्त्रीला अस्वलाच रूपक केलं का. रूपक हे मराठीतलं व्याकरण आहे. ज्याची उपमा द्यायची त्याच्यातले गुण ज्याला उपमा द्यायची त्याच्यात दिसले पाहिजेत, तरच त्याला चोर का म्हटलं. चोरातला काही गुण देवात आहेत. देव ही चोरी करतो, चित्ताची चोरी करतो म्हणून चोर म्हटलं. त्याला उपमान आणि उपमेय असं म्हणायचं. ज्याची उपमा द्यायची त्याला उपमान आणि ज्याला द्यायची त्याला उपमेय म्हणायचं. देवाला भूत का म्हटलं, कारण भूत ज्याच्या मानेवर बसत आणि मांत्रिक एवढी काठी घेतो आणि त्याला म्हणतो सांग तू कोण आहेस. मग ते भूत लागलेलं आपलं नाव सांगत नाही, आपल्या मानावर बसलं त्याच नाव सांग. तसं ज्याला देवानं झडप घातलं ते आपलं अस्तित्वच विसरत. मी वासुदेव तत्वता म्हणून हा गुण दिसला. तसं स्त्रीचं रूपक करताना अस्वल का म्हटलं, याचं कारण आहे. एकाच वाक्यात सांगतो. वाघानं जर माणसाला मारायचं ठरवलं तर वाघ फाडून मारतो. सिंहानं जर माणसाला मारायचं ठरवलं, सिंह सुद्धा माणसाला जखमा करतो, फाडतो आणि मारतो. बैलानं माणसाला मारायचं ठरवलं, बैल सुद्धा पोटात वगैरे शिंक खुपसतो मारतो. माणसानं माणसाला मारायचं ठरवलं, माणूस सुद्धा तोडतो, जखमा करतो, रक्तबंबाळ करतो, मग मारतो. कोणताही प्राणी माणसाला मारायचं ठरवलं तर तो हल्ला चढवतो, जखमा करतो, त्या माणसाला रक्तबंबाळ करतो आणि मग मारतो. पण अस्वलानं जर माणसाला मारायचं ठरवलं तर असं सांगतात, अस्वल माणसाला हल्ला करत नाही, जखमा करत नाही, रक्तबंबाळ करत नाही. अस्वल ज्याला मारायचंय त्याला फक्त गुदगुल्या करायला चालू. आता गुदगुल्या करायला लागल्यावर रडायचं का हसायचं. पण ते एवढ्या गुदगुल्या करतं, एवढ्या गुदगुल्या करतं, हसवत हसवत मारून टाक.
म्हणजे अस्वलाच्या गोड धक्क्यानं माणसं मरतात. तसं साधकाच्या मार्गावर अशा जर मायावी शक्ती असणाऱ्या स्त्रिया आल्या तर त्यांच्या गोड धक्क्यात आपला साधन मार्ग बुडतो. त्याला कळतही नाही आपला परमार्थ राहू द्या. अशा एखाद्या मायावी शक्तीच्या गोड धक्क्यानं माणसांचा प्रपंच उद्ध्वस्त झालाय. म्हणून तुका म्हणे रिसाचिया परे आम्हा पुढे. आम्हाला ते का सांगतो? हे फक्त साधक अवस्थाची बळकटी सांगणार. माझी साधक अवस्था अशी झाली की मला आता जगातलं प्रपंच माझ्यावर आक्रमण करू शकत नाही. मला सोनं रूप माणिक मोती माझ्यावर आक्रमण करू शकत नाही. जगातली स्त्री मला अस्वलाला पाहिलं की असं कोणाला वाटतंय का हो रामकृष्ण हरी आलिंगन द्यावं. अस्वलाला बघितलं की भयप्रद वाटतं, भीती निर्माण होते. तसं अशा मायावी स्त्रिया समोर आल्या की साधकाच्या अंगावर काठी येतात. बस जाई होतो माते न करी सायास. आणि आपला मार्ग साधकाने बदलावा ही अवस्था सांगण्याकरता एक तुम्हाला सांगून जातो. आणि म्हणून साधकाचं देवावर एवढं प्रेम बसतं की त्याला जगात देवाने नाम आणि नामी अभेद मानून बोलायचं ठरलं. या जगात नामाशिवाय आम्हाला काय आवडत नाही, याचा अर्थ देवाशिवाय काय आवडत नाही. नाम आणि नामी अभेद मानून बोलणं ठरलं तर देवावर आणि देवाच्या नामच देव अशा अर्थाने बोलायचं झालं. देवाच्या नामावर आणि देवावर संतांचं अखंड प्रेम आहे. पण ते प्रेम 3 प्रकारचं आहे. शास्त्रानं सांगितलं लक्ष्यावत प्रेमभाव, 2 घृतवत प्रेमभाव आणि 3 मधुवत प्रेमभाव. आमचं देवावर आहे ते लक्ष्यावत, आमचं देवाच्या भक्तीवर नामावर आहे ते लक्ष्यावत प्रेमभाव आहे. साधकांचं घृतवत प्रेमभाव आहे आणि संतांचं मधुवत प्रेमभाव आहे. या तिन्हीचा अर्थ एकाच मिनिटात सांगतो आणि थांबतो. विठोबा कुंडली कवरदा हरी विठ्ठल लक्ष्यावत प्रेमभाव म्हणजे काय? लाख माहितीये का तुम्हाला? सोन्याचा अलंकार करण्याकरता लाखीची गरज असते. मग तू सोन्याचा अलंकार करायचा असेल तर मेणबत्ती लाखेजवळ न्यायचं, तो वितळतो. मग तो वितळलेला लाख जिथं पाहिजे तिथं वापरायचा. सोन्याचा अलंकार तयार झाला की लाखेपासून अग्नी मेणबत्ती बाजूला केली की लाख काय होतो? घट होतो. अग्नी जवळ आला की पातळ होतो आणि अग्नी बाजूला केला की त्याला म्हणायचं लक्ष्यावत प्रेमभाव. म्हणजे तसं आमचं आहे वातावरणारू भक्ती. सप्ताह आला इथं गंध हिथं गंध हिथं गंध हिथं गंध हिथं गंध हिथं गंध रामकृष्ण रामकृष्ण. सप्ताह संपला, गंध एकदा दिवळीत टाकला, पुढच्या वर्षी सप्त्यात मेणबत्ती जवळ आली की वितळत, मेणबत्ती बाजूला गेली की. पंढरपूरला गेलो, लोकांच्या खांद्यावर पताका, गळ्यात टाळ, माऊली 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 एकामेकाच्या पाया पडतात, पाऊल खेळतात, आलिंगन देतात, टाळ वाजवतात, पाऊल खेळतात, उड्या मारतात, फुगड्या. हे सगळं बघितलं. याला वाटलं बरं आपण पण माळ घालावं. माळ घातलं, गावाकडे आलं. 1-2 एकादशी कशा बशा पार झाल्या आणि कोकणातनं पाहुण्याचा फोन आला. आमच्याकडे 25 वर्षानं देवीची यात्रा आहे, 1 आठवडा सगळी व्यवस्था आहे. मग जीभ चावायला लागला, काय बुद्धी सुचली माळ घालून. याला म्हणायचं लक्ष्यावत प्रेमभाव. लवाराच्या भात्यात खुरपं घातलं की लाल होतं आणि भात्यातनं बाजूला काढून ठेवलं की लक्ष्यावत प्रेमभाव. नंबर 2 घृतवत प्रेमभाव. घृत म्हणजे तूप. आयुर्वेदामध्ये तुपाला अमृत म्हटलेलं आहे बरं का. आयुर्वेदामध्ये तुपाला अमृत मानलेलं आहे. तुपात अन्न पदार्थात सगळ्यात श्रेष्ठ पदार्थ तूप आहे. नीट आहे का? पण तो तुम्हाला तृप्ती देऊ शकत नाही, तो भोक्त्याला तृप्ती देऊ शकत नाही. का? त्याची स्वतंत्र चव नाही, तो स्वतंत्र पदार्थ नाही. तूप अन्न पदार्थातलं श्रेष्ठ आहे, पण पुढच्याला तृप्ती देण्याकरता त्याला अन्य अन्न पदार्थाचा आश्रय घ्यावा लागतो. असा एखादा आहे का तांब्यावर तूप खाऊन आलो, नाही आला तर काय म्हणेल तूप भात खाऊन आलो. तुपाला भाताचा आश्रय घ्यावा लागतो.
त्याशिवाय तू भोगत्याला तृप्ती देत. तसं आमची भक्ती तुपासारखी. बर तूप कसं आहे? थंडीच्या दिवसात घट होतं किंवा अग्नीजवळ आला की पातळ होतं, थंड जर गारा लागलं की घट होतं. तसं आपलं प्रेम देवावरचं तसं आहे. सुख झालं की माझी पंगत घ्या, प्रपंचात काय तर आनंदाची गोष्ट झाली आमची पंगत घ्या, आणि काय तर दुःख झालं सप्त्याकडे फिरकून बघणार नाही. एवढं करून माझं वाईट झालं. घृतवत प्रेमभाव, त्याला अन्य आश्रयाचा आश्रय घेतल्याशिवाय तू. पण तिसरा आहे मधुवत प्रेमभाव. मधुवत म्हणजे मध. मध स्वतंत्र पदार्थ आहे, त्याची एक स्वतंत्र चव आहे, त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. भोक्त्याला तृप्ती देण्याकरता त्याला अन्य अन्न पदार्थाचा आश्रय घ्यायची. बरं ते थंडीच्या दिवसात घट्ट होत नाही, उन्हाळ्यात पातळ होत नाही, कायमचं त्याचं एक अस्तित्व आहे. ते कधी रात्री 12 वाजता सुद्धा भोक्त्याला काय करतं. तसं संतांचं देवावरचं प्रेम हे मधासारखं आहे. म्हणून मृत्यूलोकी आम्हा आवडते पर्य नाही एका हरी नामे विन. अभंगाचा भाव धावत्या वेगात संपवतो. इचलकरंजी या नगरीमध्ये गणेश नगरामधल्या गणपती मंदिरामध्ये सुंदर असा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. खरं सांगू का, कधीतरी एक दोन वर्षात आल्यानंतर एवढा आनंद होतो का. त्याचं कारण आहे, सप्ते प्रत्येक गावोगावी होतात, पण काय काय गावामध्ये करायचं म्हणून सप्ताह असतो, त्याचे चैतन्य असत नाही. आपण जसं आपल्या घरातली दिवाळी दसरा साजरी करतो ना, तसं इथली सगळी वारकरी दिवाळी दसऱ्यासारखा अगदी उत्साहपूर्वक चैतन्ययुक्त सप्ताह करतात. एक दुसरं कारण आहे, मंदिराचं पावित्र्य मला प्रत्येक वर्षी खूप आवडतं. खूप स्वच्छता, खूप पावित्र्य. आपण जसं आपल्या घराच्या वास्तुशांतीला घर सजवतो, मुलाच्या लग्नाला घर सजवतो, अगोदर कलर करतो, कलर केलेला असला तरी मुलाचं लग्न आहे लगेच कलर, तसं ही वारकरी मंडळी सप्तेच्या अगोदर मंदिर सजवतात. मंदिराचं पावित्र्य. 2 तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, गावगाड्यामध्ये सप्ते चालतात त्यात नवल नाही का. एकाच गावामध्ये एकामेकाची भाऊभाऊकी पै पाहुणे एकच समाज असतो. तो माझा जावई, तो माझा पाहुणा, तो माझा मावस भाऊ, तो माझा इवाय, सगळेच. त्यामुळे काय चाललायला आनंद वेगळं नाही. पण इथं आपापल्या भागातून वेगवेगळ्या प्रांतातून उपजीविकेकरता, व्यवसाय करण्याकरता, नोकरी करण्याकरता एकत्र आलेली मंडळी आहेत. अनेक जाती धर्माचे, अनेक प्रांतातून, कोण मराठवाड्यातून, कोण कोकणातून, कोण साताऱ्याकडून, कोण कर्नाटकातून, अन्य प्रभागातून, अन्य भागातून, अनेक वेगवेगळ्या प्रदेशातून इथं आपापल्या उपजीविकेकरता आलेल्या माणसांनी एकत्र येऊन एवढी वज्रमूठ चालू ठेवली. सुंदर. मला खरं तरी दीपक बुवांचं, राहुल बुवांचं कौतुक का वाटते. ते इथं आल्यानंतर फक्त दीपक बुवा, राहुल बुवा, उदय भाऊ, त्यांचे सगळं मंडळ, सगळे तरुण मंडळ, सगळे कोण गायक आहेत, कोण वादक आहेत, कोण कीर्तनकार आहेत, या सगळ्यांचं नवल एवढ्या करताय. त्यांनी फक्त इथं येऊन हे सगळं वज्रमूठ केली नाही, तर उपजीविकेकरता येऊन सुद्धा आपले लेकरं सुद्धा संप्रदायात घातली या प्रत्येकाने. तेव्हा हे जे तरुण मंडळ आहे, मी एकच सांगेन, तुमच्या सर्वांच्याकडून वेगवेगळ्या प्रांतातून येऊन, इथं मला वाटतं स्थानिकचे बरेच कमी माणसं असतील, सगळी बाहेर आलेली माणसं, अनेक जाती धर्माचे, अनेक पंथाचे, गुण्या गोविंदानं भावासारखे एकत्र येऊन हा एवढा मोठा 7 दिवसाचा उत्सव करतात. मी एकच सांगेन, हा सोहळा तुमचा वर्षानुवर्ष असाच वाढत जावा. तुमच्या सर्वांच्याकडून सद्गुरूंची, संतांची, भगवंताची सेवा करावी. पंचकृषीतून आलेले सगळे गायक, वादक, कीर्तनकार मंडळी, आमचे उपाशी महाराज आदरणीय इथं आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन झालेली सेवा तुमच्या आणि माझे प्राणप्रिय श्री गुरु अधिक तुकोबरांचे विद्यावंशीच ब्रह्मचैतन्य स्वानंद सुखनाशी वैकुंठवाशी आबासाहेब आणि ब्रह्मचैतन्य स्वानंद सुखनाशी वैकुंठवाशी विवेकानंद दादासाहेब यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पुनर्विराम देतो. तुका म्हणे तैश्या दिसतील नारी रिसाच्या परे आमा पुढे विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी वैसलेशे मना गुण तुका म्हणे तैशा दिसतील
टाळ कोण वाजवणार? तुका म्हणे तैशा दिसतील नारी 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 रिसाची आपरी आम्हा पुढे रिसाची आपरी आम्हा पुढे रिसाची आपरी आम्हा पुढे विठ्ठले सीता प्रपंचापासून विठ्ठले सीता प्रपंचापासून विठ्ठले चित्ता रिसाची
धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जे वरले पाय कपन तुका म्हणे माझी पायकीच भले थोडी बहुत केले स्वामी सेवा विठ्ठल जय हरे जय जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय विठ्ठल जय बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम जय जय विठ्ठल जय आता माझ्या भावान को करीतो तुझे नाम उच्चारितो आदुड माझे मन पाय राखावे मान करीतो